कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो. या सगळ्या घटना घडत असतात. माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही. देवावर कोण विश्वास ठेवेल? आता देवावरचा पण विश्वास उडायला लागलाय. ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे. मला असं वाटतं मी माझा प्रिन्सिपल खूप पाळलेला माणूस आहे, परंतु कधी कधी पक्षामध्ये काही निर्णय घ्यावे लागतात. ते समजा आपण मनापासून घेतो, काही गोष्टी नाईलाजाने घेतो. या सगळ्या घटना घडत असतात. त्याच्यामुळे तशा प्रकारच्या घटना काय घडल्यात त्याची जोपर्यंत राजू पाटील आम्हाला भेटत नाही तोपर्यंत त्या विषयावरती मी बोलू शकतो. मुंबईमध्ये पण अशा प्रकारे होऊ शकतं का, शक्यता आहे का? नाही, विषय असा आहे, मुंबईमध्ये आता काय करायचं काय नाही करायचं ते पक्षाचे प्रमुख ठरवतात. नाही, मला असं वाटतं कसं आहे की पक्षप्रमुख म्हणजे राजू पाटलांनी तिथं निर्णय जर एखादा घेतला असेल तर तो निर्णय त्यांनी काय समजून घेतलाय त्याची माहिती आम्हाला घ्यावी लागेल. परंतु त्यांनी विश्वासात घेतला नाही का? नाही, मला कल्पना नाही त्याची ना. ते पक्षश्रेष्ठीत उत्तर देऊ शकतात. कारण असं आहे की संजय राऊत हे दावा करतात की राजकारणाला हे सगळं माहितीच नाही. मी तेच म्हणतो ना, माहीत नसावं ते तर तुम्हाला सांगतो. म्हणालात की काही निर्णय मनापासून घ्यावे लागतात, काही निर्णय मनाच्या विरोधात ते जाऊन घ्यावे लागतात. केडीएमसीचा निर्णय मनापासून आहे की मनाच्या विरोधात? माहितीच नाही ना. राजू पाटील त्याच्यावर कळेल त्यांच्या मनापासून आहे का तुमच्या मानसिकतेचं काय? माझी मानसिकता एकदम स्ट्रेट माणूस आहे. हो, पण तुम्ही म्हणाला माझं वैयक्तिक मत नसतं, पक्षामध्ये वैयक्तिक मताला महत्व नसतं. नियमानुसार चालणारा माणूस आहे असं तुम्ही म्हणालात. हा निर्णय तुमच्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून कशा पद्धतीचा आहे? हा मनाच्या सोबतचा आहे, योग्य आहे, अयोग्य आहे? वैयक्तिक धारणा तरी काय? माझ्या दृष्टीने विचार केला तर माझ्या मनाला ते स्वतःला पटत नाही, पटणार नाही, पटवून घेऊ शकत नाही. माझा स्ट्रेट स्वभाव असताना मी स्ट्रेट बोलतो. मला काही गोष्टी आवडत नाही त्याही मी तोंडावर स्पष्ट बोलतो. त्याच्यामुळे मी माझी भूमिका मांडली. पहिली गोष्ट एक लक्षात घ्या, मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण जे आहे ते मागच्या वेळेला ओपनमध्ये होतं आणि त्याला किशोरीताई पेडणेकर या महापौर झाल्या. यावेळेला ओपनचं आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं. यावेळेला ओबीसी किंवा एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. तुम्ही जो नियम दाखवताय आम्हाला की 3 ओबीसीचे पाहिजे होते म्हणून, तो जर नियम तुमचा दाखवत असेल तर तुम्ही एसटीचे पाहिजे म्हणून एसटीचे 3चा नियम तुम्ही दाखवताय, तर मुळात आरक्षण तुम्ही 2चं टाकलं. आता 2चं टाकल्यानंतर 3चा नियम लागूच होत नाही, मग तुम्ही 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि मागच्या वेळेला जर ओपनचं होतं तर ह्या वेळेला चक्राकार पद्धतीने तुम्हाला ओबीसीचं आणि एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. आणि दोघांना ही जगलेरी केलेली आहे. तुमच्याकडं एसटीचा उमेदवार नसल्यामुळे केलेली जगलेरी आहे आणि ती जगलेरी ही लोकांच्या लक्षात आणून देणं नियमाप्रमाणे हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून लोकांची किती फसवणूक करणार, कारण तुमच्याकडे एसटीचा उमेदवार नाही. ठाकरे सेनेने घेतलेला अत्यंत योग्य असा तो आक्षेप आहे आणि त्याच्याबद्दल माझं त्याबद्दल त्या जे काही जगलेरी केले त्याच्यावरती ऑब्जेक्शन. या संदर्भात बातम्या सुद्धा करण्यात आल्या होत्या की जुन्या चक्राकार पद्धतीने जर आरक्षण मांडलं गेलं तर एसटीचा महापौर जो आहे तो मुंबईत बसेल आणि एसटीचंच असं नाही. माझं म्हणणं ओबीसी किंवा एसटी, इकडे ओपन जर तुम्ही आरक्षण टाकलंच नाही पाहिजे होतं, कारण मागच्या ओबीसी ओपनचं आरक्षण होतं. त्याच्यामुळे तुम्ही यावेळेला एसटी आणि ओबीसीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं. एसटी प्रवर्गातलं भारतीय जनता पार्टीकडे उमेदवारच नव्हते, ठाकरेंकडे 2 उमेदवार होते. महापौर ते काहीतरी असेल तर ठाकरेंकडे 2 होते का? तुम्ही 2च टाकले होते. नियमाप्रमाणे 3 टाकले पाहिजे. तुम्ही नियमावरती बोट ठेवताय, मग त्याप्रमाणे तुम्ही 3 एसटीचे आरक्षण टाकले पाहिजेत. मुंबईत 2च जर टाकले होते तर 2 निवडून, आता ठाकरे सेनेच्या नशिबाने त्यांचे 2 निवडून आले. तर तुम्ही एसटीचं आरक्षण टाकलं पाहिजे होतं, ओबीसी टाकलं पाहिजे होतं. ओपनचं रोटेशन चक्राकार पद्धतीने टाकण्याची आवश्यकताच नव्हती. मनसे वेगळ्या पद्धतीने आक्षेप घेणार आहे. नाही, येतं आता शेवटी ऑब्जेक्शन घ्यायलाच लागेल. ठाकरे सेनेचं ऑब्जेक्शन घेतलेलाच आहे. तो ऑब्जेक्शन काय चुकीचं असं माझं काय मला वाटत नाही. त्याच्यानंतरही तुम्ही जर जगलरी करणार असेल तर माहिती नाही देवावरती कोण विश्वास ठेवला. आता ते तुम्ही समजा कुठल्या देवावर विश्वास ठेवा. हा, म्हणूनच म्हटलं देवावर कोण विश्वास ठेवेल? आता देवावरचा पण विश्वास उडायला लागलाय. तुम्ही नियमावली दाखवता त्या नियमाप्रमाणे वागत नाही ना. मग 3चं आरक्षण टाकलं पाहिजे होतं एसटीचं, तुम्ही टाकलेलंच नाही. 2चं टाकलं, ते आमची चूक नाही. तुम्ही तुमच्या युडी डिपार्टमेंटला विचारा.
संजय राऊत साहेब आणि राज ठाकरे साहेबांची आत्ताच मिटिंग झालेली आहे. त्या मिटिंगमध्ये काय झालं त्याची मला कल्पना नाही, कारण मी गेल्यानंतर मला कळेल, पण तशा प्रकारचं कुठेही झालेलं नाही.